नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती. दिवसभर कामकाजामध्ये चढ-उतार होत होते. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 254 पॉईंटने वाढून 77,410 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 82 पॉईंटने वाढून 24,168 वर बंद झालेला आहे. सलग 5व्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE युटिलिटी इंडेक्स 1.76%, BSE पॉवर इंडेक्स 1.32%, BSE टेलिकॉम इंडेक्स 1.12% वर आहेत. BSE IT इंडेक्स 1.12% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.41%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.44% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मॅक्स हेल्थकेअर 6.27%, इंटरग्लोब एव्हिएशन 2.73%, ट्रेंड 2.48% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इन्फोसिस 2.61%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 1.16%, मारुती सुझुकी 1.07% अशी घसरण आहे. आज रुपयाच्या दरात 19 पैशाची सुधारणा झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 94 रुपये 33 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.